पप्पाला खाता येत नाही पण खायचा प्रयत्न चाललेला आहे. कुठं जाऊ नका, घरात बसा. कोणाचा बर्थडे असो काही असो घरात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. रेडी मी चाललो आता कामाला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. गेल्या 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडत आहे काय का. बघा बाहेर पूर्ण पाणी झालेले. कंटिन्यू पाऊस पडत आहे 4-5 दिवसापासून. पाऊस काय थांबत नाही. चला जाऊ का? जातो. त्या मॅडम माझं झोपलेलेच येते इकडं. त्यांची काय आज तशी पण त्याची सुट्टीच आहे ना. आज सुट्टी असल्यामुळे ती काय लवकर उठत नसती. आता आपण कामावर. मला तुम्हाला माझा आवाज असा घुमण्यासारखा वाटत असेल तर जरा राऊंड मारून वगैरे सगळ्या गोष्टी आहे का. तर काम चाललं आहे डबचं लाईनचं चाललं आहे काम. पाऊस चालू आहे फुल. कसा पाऊस चालू आहे इकडं बघा. सगळा पाऊस चालू आहे. मी आलो आहे आता घरी कामावरून. ठीक आहे. घरी आलो तर विषय असा आहे की चिव गेली तिच्या मामाच्या बड्डेला. चिव नाही एक घरी. ही बसली एकटीच घरी. इथं चाललंय उरकायचं. कारण आता आम्हाला करायची आहे तर शॉर्ट व्हिडिओची तयारी. त्याच्यावर काम चाललंय. आता काय करणार आहे विषय असा आहे घरी कोण नाही चिव नाही त्यामुळे करमत नाही. विषय असा तोपर्यंत म्हणलं मग ठीक आहे. तुम्हाला मग काय सांगितलं तर चिव गेली नानीच्या घरी आणि आता आम्ही चाललोय तिला आणायलाच. एवढा पाऊस पडतोय आणि त्यात तिच्या मामाचा बड्डे त्याचा खूपच अवघड झालेला आहे. पाऊस पण आहे आणि त्यांच्या इकडं मेन म्हणजे लाईट गेली आहे. तुम्हाला दाखवते. आम्ही हिंजवडी चाललो. एवढी ट्रॅफिक आहे. रिक्षा भेटत नव्हती. बडी मुश्किलने रिक्षा भेटली. हे बघा ट्रॅफिक हिंजवडीचं भरपूर ट्रॅफिक आहे. आम्ही 10-15 मिनटं झालो रिक्षात बसलोय. हे बघा. हे बघा मित्रांनो कसा पाऊस पडतोय. खूप जोरात पाऊस आहे. ट्रॅफिक तर दाखवता नाही येणार. भरपूर असं ट्रॅफिक झालेलं आहे. शिव मॅडम मस्त तिकडे एन्जॉय करतात पण आमचे जीवाचे हाल झालेत. आता आम्ही बरोबर 8 वाजता बसलो होतो रिक्षामध्ये आणि आता किती वाजतात ते हे बघा पाहू शकता. किती वाजतात ते 8:53 म्हणजे 9 वाजत आले ते. तरी पण आम्ही अजून रिक्षातच आहे आणि बाहेरचे ट्रॅफिक तुम्हाला दाखवते मी. हे बघा अजून तेवढीच ट्रॅफिक. खूप जास्त ट्रॅफिक झाले आता तर. त्यामुळं पावसा पाण्याचं कुठं जाऊ नका. घरात बसा. कोणाचा बर्थडे असो काही असो घरात एन्जॉय करा निवांत. आम्ही आलोय मम्मीच्या घरी. तुम्हाला दाखवतो. आता चाललोय आम्ही रिक्षातनं जस्ट उतरलोय. घर आहे थोडंसं दूर. शिवच्या पप्पाला पण भूक लागली आणि मला पण भूक लागली. रस्ता क्रॉस करून जावं लागेल पलीकडे. चाललोय. शिव पण इकडंच आहे. बघू आता शिव काय करते तुम्हाला दाखवते. चिवचं रिॲक्शन. दरवाजा बंद आहे. अगं बया. हां अगो बाया पाडलात मोबाईल माझा. चिवचा पप्पा नुसता मोबाईल पाडीत असतो. पिल्या पण आलाय बड्डेला आणि चिव झोपली मोबाईल बघतच. आणि इथं आहे हा बड्डे बॉय आणि हा माझ्या मामाचा मुलगा. तिकडं मम्मीचं काम चाललंय. झोपली होती मामाच्या बड्डेला येऊन. इकडे येऊन झोपली मस्त. बड्डे चाललाय. मम्मी चाललंय ओवळायचं मम्मीचं. तिला लय खुश आहे. तिला एकटा चालय आणि चिवचा पप्पा हे भलतेच खुश आहे. दिवा लावायचा मला लय मोठा. दिसतंय ना तिकडे हवे. दिवा लावायचा. हे काय करतात हे पैसे तुम्हाला.
चिवचं बी चाललंय ओवळायचं तोंडात शिजा. पारुशीची बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर लवकेश हॅपी बर्थडे टू यू. कोणाचा बर्थडे होता? आता आम्ही जेवण करतोय. मस्त असं खेकडाची भाजी बनवली, सुक्क पण आणि रस्सा पण. चिवच्या पप्पाला खाता येत नाही पण खायचा प्रयत्न चाललेला आहे. इकडे बघा एवढी मोठी भाजी बनवली लवकेशच्या बायकोनी. चिवचं चाललंय आता हॅपी बर्थडे करायचं सगळं झाल्यावरती.